शब्द पूर्ण करतो। यानंतरचा अपडेट छत्रपती संभाजीनगर मधला आहे। इथे उद्योजक संतोष लड्डा दरोड्याप्रकरणी पोलिसांना 30 किलो चांदी मिळालेली आहे। त्यांनी ती हस्तगत केलेली आहे। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरने ही चांदी एका 4 चाकी गाडीमध्ये ठेवली होती आणि ती गाडी पडेगाव मधल्या एका गॅरेजवर लावली होती। पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी गाडी उघडली आणि त्यामध्ये 2 पोते चांदी मिळाली। लड्डा यांच्या घरातून तब्बल 32 किलो चांदी चोरीला गेली होती। छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात मोठा दरोडा साधारणपणे 1 महिन्यापूर्वी पडलेला होता, ज्यामध्ये 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी चोरीला गेलेली होती। यातली चांदी हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालंय। आता आपण पोलिसांनी जप्त केलेली ही सगळी चांदी या ठिकाणी पाहतो, ज्यामध्ये चांदीची मोठमोठी ताट आहेत, त्याचबरोबर वेगवेगळे या ठिकाणी उपकरणं आहेत, म्हणजे भांडी आहेत, त्याचबरोबर वाट्या आहेत, ग्लास आहेत, शिवाय अन्य काही उपकरणं आहेत, चमचे आहेत आणि हे सगळे आपण या ठिकाणी पाहतो आहोत की ही जी चांदी आहे ही चांदी 30 किलो एवढी आहे आणि ही हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालंय। पोलिसांना गुप्त बातमीद्वारे माहिती या ठिकाणी मिळालेली होती की जो यातला एन्काउंटर झालेला आरोपी आहे अमोल खोतकर यांनी ही चांदी जी आहे ते एका फोर्ड गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली आहे आणि ही गाडी एका गॅरेजवर या ठिकाणी लावलेली आहे आणि पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला, गाडी उघडली आणि त्यानंतर हे सगळं घबाड या ठिकाणी पोलिसांना मिळालेलं आहे आणि ही चांदी या ठिकाणी पोलिसांनी हस्तगत केली आहे। ती एबीपी माझावरती तुम्ही पाहत आहात आणि सोनं देखील पोलीस मिळवून देतील अशी आपण अपेक्षा करूया। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया, पाहूया बातम्यांचं अर्धशतक।